माझ्या मित्र हेमंतला बाणगंगा बघायची होती. मग काय बाईक काढली आणि निघालो ओळकेश्वरला. आणि हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. काही वेळाने आम्ही पोचलो गिरगाव चौपाटीला. थोडा वेळच होता तीनबत्तीला पोचायला. आणि मग काय तीनबत्तीला गेलो आणि खंडोबा रायाचं दर्शन नाही घेतलं असं कसं होईल. मग तीनबत्तीला हे मंदिर आहे, तिथे जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं. तिथून बाजूनेच अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला बाणगंगेला जायला. आणि माझं बालपण हे इथेच गेलं आहे, तेव्हा जुन्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. पहिलं बालाजीचं मंदिर दिसतं, त्याच्या बाजूला हे महालक्ष्मीचं मंदिर आणि महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे बाणगंगा. आणि ही बाणगंगा जी आहे ते बघा, हे असं पायऱ्यांच्या खालून जे पाणी येतं 12 महिने वाहत असतं. हे आश्चर्यच आहे एक. आणि स्वच्छ पाणी असतं. आधी ते लोक कपडे धुवायचे, भांडी घासायचे, त्यामुळे पाणी दूषित व्हायचं. पण आता हे पूर्णपणे बंद केलं आहे. तरी अजून स्वच्छता ठेवण्याची गरज वाटते थोडीशी, तरी चांगल्या प्रकारे आहे, मेंटेन केलं आहे. हे मला वाटतं काम पण चालू आहे इकडे. आणि ही आहे आपली बाणगंगा. इथे खूप असे कल्चरल प्रोग्राम्सही होतात आणि खूप मंदिरं आहेत इथे. प्राचीन मूर्ती आहेत, शंकराची मूर्ती आहे, परत हे गणपती बाप्पा आहेत आपले, आणि हे शंकरांची मूर्ती आहे, खूप प्राचीन काळातली मूर्ती आहे. आणि तिथूनच आहे बाजूला वाळुकेश्वर मंदिर, श्री वाळुकेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आहे. पण दुपारची वेळ होती आणि मंदिर बंद होतं, मग आम्ही काय बाहेरूनच दर्शन घेतलं. जय भोलेनाथ. नंतर आम्ही गेलो PDPला. PDP म्हणजे प्रियदर्शनी पार्क. हे मोठंसं पार्क आहे, प्लस गार्डन आहे, समोर मोठा समुद्र आहे, प्लस हा स्पोर्ट्स क्लबही आहे वाटतं. आणि तिथे समोर असं समुद्रावर आम्ही गेलो, थोडं एन्जॉय केलं, रिलॅक्स झालो. आणि पुढे आम्ही गेलो बाबुलनाथ आणि सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तोही मिनी व्लॉग आहे, तो आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.